काँग्रेसतर्फे एक फेक नरेटिव्ह सुरू केला गेला होता. तो म्हणजे मतदार यादीमध्ये काहीतरी चुका आहे, घोळ आहे, फेक मतदार आहेत आणि लोकसभा निवडणुकीच्या नंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत वोटरमध्ये खूप असा वाढ झाला, मतदार खूप वाढले होते. राहुल गांधींनी स्वतः या विषयावर एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केलं. कधी ते सांगत होतं की महाराष्ट्रात 70 लाखपेक्षा जास्ती वोट वाढलेत अजून निवडणुकीच्या दरम्यान. कधीतरी त्यांनी सांगितलं की 50 लाख किंवा 55 लाख, कधीतरी सांगितलं की 40-42 लाख, 24-25 लाख पण त्यांनी सांगितलं. आणि त्यांचा जो एक फेक नॅरेटिव्हचा जाळ आहे, त्या जाळमध्ये महाराष्ट्राचे विरोधी पक्ष पण अडकलेले आहेत असं आम्हाला वाटतं. मी एक विषय स्पष्ट करून देतो की मतदार यादीमध्ये सगळे नाव ठीक आहेत, एकही फेक वोट, पण तो मतदार यादीमध्ये जे काही घोळ आहे, जे काही चुका आहे, त्याच्या मागे कोणी एक मोठा कट कारस्थान आहे, कुठल्या राजकीय पक्षातर्फे असा होत आहे. हा जो अप्रोच आहे तो चुकीचा आहे.